कृषी विभागाकडून कृषी धान्य महोत्सव या ठिकाणी ठेवला. आपण कोणता स्टॉल लावला काय सांगणार? तर सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी माननीय राहुल कडले सर, जे माझे गुरुवर्य आहेत, त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि इथं आज नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाई सर यांनी आज इथे कृषी प्रदर्शनाचे इथे स्टॉल जे लावलेले आहेत धान्य कृषी महोत्सव मध्ये, तर याच्यामध्ये मी एक माझा वेगळा स्टॉल आहे, आयुर्वेदिक शेतीनिष्ठ शेतकरी म्हणजे आयुर्वेदिक सुगंधी औषधी वनस्पती. त्यामध्ये चिया, कलोंजी, अश्वगंधा, इटालियन तुळस, सब्जा, अजवाईन, ओवा, किनोवा, इसबगोल आणि चिडियाचं खाद्य चना, हे असे 8-9 व्हरायटी इथे ठेवलेल्या आहेत. आणि याचं मार्गदर्शन म्हणजे मार्केटिंग सुद्धा चांगलं होत आहे, कारण का बऱ्याच जणांना हे आयुर्वेदिक विषयी माहिती अगोदर माहिती होती, पण हे जे आपल्याकडे बियाणं हे किंवा हे मिळत नव्हतं. मध्य प्रदेश मध्ये हे सगळं मिळत होतं, आता आपल्या नांदेड मध्ये उपलब्ध झालेलं आहे. तरी सर्वांनी माझे आभार सुद्धा मानले. आपले किती रुपयाची खरेदी या ठिकाणी महोत्सव? तर काल माझी 15,000 रुपयाची विक्री इथे झालेली आहे. आज जवळपास आणखी होईल, आता एक 8-9 हजार रुपयाची आता झालेली आहे. लागवड केली नांदेड जिल्ह्यामध्ये चिया सीड आता माझ्याकडून समजा तर मी एक 3,000 शेतकऱ्यांना यावर्षी चिया लागवडीसाठी दिलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. बाकी मग गोंदिया जिल्हा आहे, जालना जिल्हा, असे बरेचसे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर इथून सुद्धा शेतकरी येऊन, वाशिम जिल्हा, असे मधून खूप जणांनी केले. मी बियाणं दिलेलं आहे. तर सगळ्यात सोपं मी इतर शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो की हे चिया हे एक पीक चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न. तर हे जे उत्पन्न आहे, पिके आहेत माझ्याकडे, कोणताही वन्य प्राणी याला खात नाही आणि कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत किंवा औषध फवारणीची याला गरज भासत. नमस्कार, मी करवंद प्रक्रिया उद्योग याचे प्रोडक्ट आणलेले आहेत. चेरी आणलेली आहे, जाम आणलेला आहे, मुरब्बा आणलेला आहे, करवंदाचे रोपं आणलेले आहेत. करवंदाच्या चेरीचं प्रक्रिया युनिट मी वसमतला चालू केलेलं आहे, जे की मराठवाड्यातलं हे पहिला प्रयोग आहे. आणि करवंदाचं हे करत असताना मी सुरुवातीला करवंदाचं कुंपण केलं शेतीच्या बांधावर, नंतर सलग लागवड केली, नंतर करवंदाची एक रोपवाटिका तयार करून आज मी रोपं सुद्धा पुरवतो आणि छान प्रतिसाद मिळत आहे.